नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय खोपोलीच्या हत्या प्रकरणी 9 आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे. रायगड पोलिसांना सर्वात मोठं यश जे आहे मिळालेलं आहे. 9 जे आहेत आरोपी यांना अटक करण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये राष्ट्रवादी जिल्हा सुधाकर, राष्ट्रवादी जिल्हा प्रवक्ते भरत फगत हे सध्या फरार आहेत. त्यांच्यावर सुद्धा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. हे 2 नेते सध्या तरी फरार झालेले आहेत. अद्यापही त्यांना पकडण्यात पोलिसांना यश मिळालेलं नाहीये. मात्र खोपोली हत्या प्रकरणी 9 आरोपींना जेरबंद करण्यासाठी रायगड पोलिसांनी महत्वाच्या अनेक टीम दाखल केल्या होत्या. महाराष्ट्रामध्ये 8 ते 10 टीम जे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यात आले होते की ताबडतोब याच नियंत्रण आणण्यासाठी परिस्थितीवर. मग तातडीने आरोप काल सुद्धा देवकर परिवाराला जे आहेत नागोठण्यामधून अटक करण्यात आलेली आहे. अशाच प्रकारे याच्यामध्ये आरोपींची नावं तुम्हाला मी सांगतो. रवींद्र परशुराम देवकर, दर्शन रवींद्र देवकर, धनेश रवींद्र देवकर, उर्मिला रवींद्र देवकर, विशाल सुभाष देशमुख, महेश शिवाजी दायतंडक, सागर राजू मोरे, सचिन दयानंद खोडके, दिलीप हरिभाऊ पवार अटक केलेले आरोपींची नाव आहेत. रायगडच्या खोपोलीत येथील जे नगरसेविका आहे मानसे काळोखे यांच्या पतीची हत्या झाल्यानंतर ज्या पद्धतीने भर दिवसा निघून हत्या करण्यात आलेली आहे आणि पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही लागलेलं आहे. काल सुद्धा आपण बघितलं हे सीसीटीव्ही मीडियाच्या हाती लागलं होतं. त्याच्यानंतर वेगाने जे आहे सूत्र जे आहेत फिरलेले आहेत आणि त्याच्यामध्ये हत्या करताना 5 आरोपी आपल्याला त्या दृश्यांमधून आपल्याला दिसत आहेत. कशा पद्धती भर दिवसा हत्या होते. मग कायदा सुव्यवस्था कुठे आहे? मग रायगडामध्ये किंवा राज्यामध्ये किंवा खोपोलीमध्ये पोलीस प्रशासन काय करतंय का? 2 दिवसापूर्वी जे सचिन हिरे यांच्याकडे कंप्लेंट नोंदवली होती त्यांनी सुद्धा या घटनेचे गांभीर्याने घेतले की नाही, असा प्रश्न ज्यावेळेस सगळे उपस्थित होत आहेत. त्यामुळे या 9 आरोपींना अटक करण्यात आलेले आहे. सध्या 2 आरोपी जे आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे आणि प्रवक्ते भरत भगत हे सध्या फरार आहेत. मात्र त्यांचा गुन्ह्यामध्ये नाव नोंदवलं गेलं हे आपण नंतर त्या व्हिडिओतून बोलणार आहे. पण सध्या ज्या प्रेस नोटमध्ये आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीने 10 जणांना गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. याच्यामध्ये जे संशयित आरोपी जे आहेत काही सुद्धा पकडलेले आहेत. हे 9 आरोपी आहेत. अजून काही संशयित या संदर्भामध्ये ते सुद्धा पोलिसांनी पकडले. त्यामुळे रायगड पोलिसांना सर्वात मोठं यश मिळालेलं आहे. याच्यामध्ये अशा भर दिवसा हत्या होते आणि राज्यामध्ये वादळ पेटलेलं आहे. त्यामुळे भर दिवसा हत्या अशा पद्धतीने होणं हे खरं तर काय बोलावं असा प्रश्न सुचतो. कारण एखाद्या नगरसेविकेच्या पतीला मारलं जातं भर दिवसामध्ये. ते राजकारणावर आपण त्याच्यावर भाष्य करणार आहोत. मात्र अशा पद्धतीने भर दिवसा हत्या होत असेल खोपोली शहरासाठी जे शांत संयमी जिथे शहरीकरणाचा मोठा ते शहर म्हणून ओळखलं जातं, अशा शहरामध्ये भर दिवसा हत्या होते आणि हे आणि बाकीचे लोक काय करतात हे सगळं प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे 9 आरोपी अटक सध्या आहेत. बाकीचे 2 जे आरोपी आहेत राष्ट्रवादीचे नेते ते सध्या फरार आहेत. पोलीस त्यांचा तपास घेत आहेत. धन्यवाद.